एक अशी अभिनेत्री ज्या अभिनेत्रीचा अभिनय आणि सौंदर्य पाहून आचार्य आत्रे यांनी त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो असं म्हटलं होतं. ज्यांच्या नाटकाच्या जाहिरातीमध्ये त्यांचा उल्लेख मादक सौंदर्याचा अटंबॉम्ब असा केला जायचा. अशा एकदम बिनधास्त, बोल्ड, बोलके डोळे असणाऱ्या आणि भाव दाखवणारा चेहरा असणाऱ्या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या पद्मा चव्हाण यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. कोल्हापूर ही मराठी चित्रपटाची पंढरी आहे, होती आणि ती पंढरी राहील. तर या पंढरीमध्ये राहणारे म्हणजे कोल्हापूरमध्ये राहणारे कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण ही एक बडी आसामी होती. त्यांच्या परिवारामध्ये 7 जून 1944 या दिवशी एक अत्यंत प्रतिभावान अशी मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं पद्मा, म्हणजेच पद्मा चव्हाण. घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती. वडील अण्णा यांनी मुलीला प्राथमिक शाळेमध्ये टाकली, पण ती जास्त काळ त्या शाळेमध्ये टिकली नाही. म्हणजे एका जागी बसून मास्तरच्या चेहऱ्याकडे बघत पुस्तकाची पानं खात आयुष्यभर रवंत करणं हे तिला मान्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण तिनं कसंबसं पूर्ण केलं आणि तिनं जगाच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. कोल्हापुरामध्ये घराघरामध्ये कलाकार राहतात. इथं चौकाचौकामध्ये शूटिंग चाललेलं असायचं आणि बहुतेक मराठी चित्रपट कोल्हापूरच्या फॅक्टरीमधूनच बाहेर पडायचे. अशा पद्धतीचा तो काळ होता 60व्या दशकातला. आणि हे सगळं पद्मा चव्हाण ज्या आहेत त्या पाहत होत्या आणि वडिलांच्या बरोबर त्यांनी अनेक शूटिंग पाहिलेल्या होत्या. आणि आपणही दिसायला सुंदर आहोत, आपणही अभिनय करू शकतो आणि त्यामुळे आपण सुद्धा अभिनेत्री बनायचं असं लहानपणापासूनच त्यांना वाटत होतं. याची जाणीव पद्मा यांना होत होती आणि चित्रपटात कारकीर्द घडवायची असं मनोमन त्यांनी ठरवलेलं सुद्धा होतं. आता मला अभिनेत्री व्हायचं हे त्यांनी वडिलांना सांगितलं. आता पद्मा यांचे वडील अण्णा हे मुलीच्या भल्याचा विचार करणारे होते, मुलीला प्रोत्साहन देणारे होते आणि त्यामुळे घरातून विरोध वगैरे काही झाला नाही आणि तिला फुल सपोर्ट मिळाला. आणि चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनीच पद्मा चव्हाण यांना पहिला ब्रेक दिला होता. 1959 साली वयाच्या 15व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटामध्ये पद्मा चव्हाण यांना पहिली भूमिका मिळाली होती आणि त्यांनी चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर म्हणजे यानंतरच्या चित्रपटाबरोबरच नाटकामध्ये सुद्धा यांनी काम केलेलं होतं. पद्मा चव्हाण यांची भूमिका असलेलं अवघाची संसार हे नाटक 1960 साली रंगमंचावरती आलं होतं आणि त्यानंतर पद्मा यांनी मागं वळून पाहिलंच नाही. त्यांची नाटकं आणि सिनेमा ही तारेवरची कसरत आता चालू झाली होती. खुद्द आचार्य आत्रे हे त्यांचे फार मोठे फॅन होते आणि नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे आचार्य आत्रे यांनी त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो आणि सौंदर्याचा ॲटम अशा पद्धतीचं संबोधन केलेलं होतं. आणि भूमिका कुठल्याही असो त्या भूमिकेमध्ये पूर्णपणे एकरूप होऊन त्या साकार करायच्या. त्यांची प्रत्येक भूमिका ही चाहत्यांना आवडत होती. चित्रपटसृष्टीतच नाही तर नाटकामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची कारकीर्द गाजवलेली होती. त्या आचार्य आत्रे यांच्या लग्नाची बेडी या नाटकामध्ये तर काम करत होत्या. त्याचबरोबर ती माझी बायको माझी मेहुणी, गुंतता हृदय हे या नाटकामधील त्यांच्या भूमिका सुद्धा खूप गाजलेल्या होत्या. आता गुंतता हृदय हे याच्यामधली कल्याणी किंवा नवऱ्याची धमाल बायकोची कमाल याच्यामधली सुनीता, त्यानंतर माझी बायको माझी मेहुणीमधली रसिका, लग्नाची बेडीमधली रश्मी या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेल्या होत्या. आणि प्रसंगानुरूप मेकअप, वेशभूषा आणि आवश्यक त्या ठिकाणी लढिवाळपणा, नेत्रकटाक्ष, बिनधास्त संवादफेक आणि याच्यामुळेच त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं होतं. आता याच्यामध्ये अवघाची संसार, संगत जडली तुझी न माझी, झाला महार पंढरीनाथ, लाखात अशी देखणी, अनोळखी, ज्योतिबाचा नवस, या सुखांनो या, आराम हराम आहे, तूच माझी राणी, देवघर, गुपचूप गुपचूप, घायाळ, पोरका या चित्रपटामध्ये त्यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आता या सुखांनो या आणि आराम हराम आहे या चित्रपटातील भूमिकांबद्दल पद्मा चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. आता पद्माजी जे आहेत त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू होती आणि याच घोडदौडीमध्ये 1966मध्ये दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याबरोबर त्यांची गाठ पडली आणि या दोघांनी लग्नाची गाठ बांधली. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले होते आणि लग्नानंतर पद्मा चव्हाण यांनी काही चरित्र भूमिकासुद्धा केलेल्या होत्या. अष्टविनायक, सासूवर जड जावई, घायाळ, पोरका हे त्यांचे काही चित्रपट यशस्वी ठरलेले होते. आता पद्माजींचे पती म्हणजेच कमलाकर विष्णू तोरणे हे बेळगावमधले होते आणि त्यांचं मूळ घराणं जे आहे ते कोकणातलं वेंगुर्ल्याचं होतं. आणि लहानपणी डॉक्टर व्हायचं ठरवलेलं, परंतु चित्रपट आणि कला याच्यावरती यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश केला. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु होते. महारथी कर्ण या चित्रपटात त्यांनी अभिनयसुद्धा केलेला होता. हिरवा चुडा हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता आणि हिंदी
फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेलं होतं किंवा करत होते. आणि त्याच वेळेस 9 एप्रिल 1990मध्ये अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता आणि यामुळे पद्मा यांच्यावरती हा सगळ्यात मोठा आघात होता. पण याच्यामधूनही त्या सावरल्या आणि पद्मा चव्हाण यांनी मराठीमध्ये आपला ठसा उमटवलेला होता. आता हिंदीमध्ये सुद्धा काही लक्षणीय भूमिका त्यांनी केल्या होत्या. आता अनेक वेळा नकारात्मक आणि खलनायकी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. 1968 साली आदमीमध्ये अशोक कुमार, मनोज कुमार, वहिदा रेहमान यांच्याबरोबर यांनी काम केलं होतं. 1963मध्ये बिन बादल बरसात, कश्मीर की कलीमध्ये सुद्धा शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्याबरोबर काम केलं होतं. तर अशा पद्धतीनं हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर ती म्हणजे हिंदी चित्रपट करत होते, मराठी चित्रपट करत होते आणि मराठी नाटकं त्याच्यामध्ये गुंतता हृदय, धमाल, नवऱ्याची धमाल, बायकोची कमाल, पिंजरा, बायकोला जेव्हा जाग येते, बीवी करी सलाम किंवा मवालीमधली अलकनंदा किंवा म्हणून मी तुला कुठं नेत नाही याच्यामधली सत्यभामा, त्यानंतर वाजे पाऊल आपलेमधली सुशीला, सखी शेजारणीमधली प्रीती, सासरीबुवा जरा जपून, अशा पद्धतीची जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली होती. आणि अवघाचे संसार, सुहाग, सिंदूर, त्यानंतर स्त्री, त्यानंतर फ्लाइंग मॅन, नागिन और सफेरा, दोस्त असावं तर असा, करवा चौथ, खून की टक्कर, अंगूर, जीवनधारा, त्यानंतर सदमा, जीत हमारी, फिर वही आएगी, अशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी गाजवलेले होते. आणि 1970-80चा जो काळ होता तो त्यांच्यासाठी सुवर्ण काळ होता. त्या यशाच्या शिखरावरती होत्या. त्यांनी मोजक्याच पण दमदार भूमिका केलेल्या होत्या. आता त्यांच्या जीवनातील अजून एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे चंद्रकांत खोत आणि पद्मा चव्हाण यांच्यातील संबंध आणि त्याच्यातून झालेली कोर्ट कचेरी होती. पण या प्रकरणामधून सुद्धा पद्माताई ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या होत्या आणि 12 सप्टेंबर 1996 या दिवशी मुंबई या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि अभिनयाचं हे वादळ जे आहे ते त्यावेळेस कायमचं शांत झालेलं होतं.